सासवड परिसरात नवीन फ्लॅट घेण्याचा विचार करताय तर सर्व सोयींनी सुसज्ज अशा व्यंकटेश कन्स्ट्रक्शन यांच्या सासवड व पिसोळी या ठिकाणच्या साइट्सला नक्की भेट द्या. संपर्क व्यंकटेश कन्स्ट्रक्शन्स बिल्डर्स अँड प्रमोटर्स, व्यंकटेश अपार्टमेंट, शॉप नंबर 5, सासवड एस टी स्टँड जवळ. फोन नंबर 955256 5058 9922 55 7955. नमस्कार, सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आहोत तहसीलदार कार्यालय समोरील जागा. पुरंदर तालुक्याचं एक दुर्भाग्य म्हणायला लागेल की या तालुक्याचं जे फळं मार्केट आहे किंवा भाजीपाला मार्केट आहे, ज्या तालुक्यामधनं अंजिराचा वास किंवा अंजिराचं उत्पादन हे दुसऱ्या देशामध्ये जातं, निर्यात केली जाते. सीताफळाचं उत्पादन घेतलं जातं, ते निर्यात केलं जातं. असे अनेक वाण आहेत की ते निर्यात केले जातात. परंतु या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती किंवा बाकीच्या काही गोष्टी अशा आहेत की प्रतिनिधींनी इथून पाठीमागे शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठलाही ठोस असा निर्णय घेतलेला दिसत नाही. कारण आत्तापर्यंत या फळं मार्केट, भाजी मार्केटची जागा 7 ते 8 वेळा बदलण्यात आलेली आहे. कुठं ना कुठं ट्रॅफिकचे प्रॉब्लेम आहेत, असुविधा आहेत, पाण्याची सुविधा नाही, सार्वजनिक स्वच्छतागृहाची सुविधा नाही आणि शेतकरी आणि व्यापारी ह्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ती संवेदना किंवा प्रेम आणि त्याच्यापासून मार्केटमध्ये शेतकऱ्यांचा माल पाडून मागणे आणि शेतकऱ्यांना कुठेतरी नुकसान होणे या घटना वारंवार घडत आहेत. आणि आता बघत आहात की संपूर्ण या परिसरामध्ये दगड आणि चिखल होता पाठीमागच्या हप्त्यामध्ये. आज यावर्षी या 4 दिवसामध्ये त्यांनी मुरुम वगैरे टाकलेला आहे, परंतु काहीही उपयोग नाही जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, ठोस मार्केट तयार होत नाही. या वेदनेला कुठेही पाय फुटणार नाहीत. तर आपल्याबरोबर आहेत माजी संधी अधिकारी संभाजीराव झेंडे साहेब. यांच्या माध्यमातून त्यांनी पणन आणि बाकीच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्यांचा फॉलोअप चालू आहे की शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय मिळावा, या संदर्भात साहेब बोलतील. बोला साहेब. सर्व शेतकरी बांधवांना दररोज मार्केटमध्ये या ठिकाणचा फळांचा व्यापार करणारे व्यापारी बांधवांना माझा नमस्कार. त्याचबरोबर माझ्याबरोबर आलेले सर्व या क्षेत्रात काम करणारे, याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचा राजकारणाचा किंवा असा संबंध नाही, सगळेच शेतकऱ्यांचे कार्यकर्ते नेते या ठिकाणी आले. खरं म्हणजे मी सुरुवातीला दत्तानाना भोंगळे आणि अमृत भांडवलकर यांचं आभार व्यक्त करू इच्छितो. त्यांनी हनुमंत वावळेजी यांचे आभार व्यक्त करू इच्छितो की गेल्या 2-3 दिवसापासून वर्तमानपत्रात चिखलासकट जे त्यांनी बातम्या छापल्या, त्या बातम्या छापल्यावरती मी या ठिकाणी अमृत भांडवलकर असतील, दत्तानाना असतील, योगेश नाना असतील, बंडूकाका असतील, बाळासाहेब असतील, आतारजे असतील, आणि काल आमचे मार्केट कमिटीचे चेअरमन, नवनिर्वाचित चेअरमन श्रीधररावजी जगताप यांच्याशी संपर्क केला. आणि ह्या सगळ्यांशी संपर्क करण्याच्या अगोदर APMC ह्या महाराष्ट्र राज्याचे पणन संचालक किंवा ज्याला डायरेक्टर ऑफ मार्केटिंग म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, ते सुनील पवार साहेब आहेत. त्यांची आता नुकतीच बदली झालेली आहे, पण त्यांच्याशी सविस्तर अर्धा तास चर्चा केली. तर मार्केट कमिटी ही फक्त सरकारलाच करता येते अशी काही बाब नाही कायद्यामध्ये. मार्केट खाजगी APMCसुद्धाचं मॉडेल सरकारनेच तयार करून दिलेलं आहे, त्याचीही पडताळणी करून पाहू. त्यांनी तो सविस्तर विषय समजावून सांगितला. आणि सरकारच्या फी स्ट्रक्चरमध्ये 100 रुपयाची विक्री झाली किंवा 500 रुपयाची विक्री एका कॅरेटची झाली तर त्यातले 5 रुपये हे त्या मालकाला जातात. जर कोणी खाजगी मार्केट कमिटी उभी केली किंवा खाजगी मार्केट उभं केलं तर, आणि 5 पैसे त्याच्यातले 5 पैसे हे शासनाला जातात. हे एक दुसरं मॉडेल आहे. आता प्रश्न असा आहे की आपले निरा मार्केट कमिटी ही याचं सेंटर आहे निरेला, ते इथून खूप दूर आहे. आणि मला सगळ्यांना एक सांगायचं आहे की संपूर्ण मुंबई परिसराला, म्हणजे महानगर ज्याला आपण म्हणतो, ते फक्त मुंबई नाही, जिथं 3 कोटी लोकसंख्या राहते, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, महापालिका, वसई, विरारपर्यंत. आणि याला सरकारी भाषेत म्हटलं तर ह्या दोन्ही ठिकाणी भाजीपाला फळं पुरवणारे 2च जिल्हे, एक पुणे जिल्हा आणि दुसरा नाशिक जिल्हा. आणि पुणे जिल्ह्यात म्हटलं तर आपला पुरंदर तालुका आणि जुन्नर तालुका,
हे प्रामुख्याने येतात. फळं असोत किंवा भाजीपाला असो, ह्या 3-3.5 कोटी जनतेला हे 2 जिल्ह्यातले हे 2 प्रामुख्याने तालुका आणि नाशिक जिल्ह्यातला निफाड आणि येवला तालुका हे सगळा भाजीपाला पुरवतात. आणि ही अशी परिस्थिती खराब आहे. असे काय आज कोणाच्यावरती काय टीका करण्याचा वगैरे प्रश्न उद्भवत नाही, पण याच्यातून मार्ग हा काढावाच लागेल. माझी सर्व शेतकरी बांधवांना यासाठी मी एक त्यांच्याकडून हे मॉडेल समजावून घेतल्यानंतर पणन संचालकांच्याकडून की शेतकऱ्यांचे 5-6 प्रतिनिधी हा प्रश्न काय एका रात्रीत सुटणार नाही. नवीन मार्केटच जर करायचं असेल तर त्यांच्याकडे शेतकऱ्यांचे 2-4 प्रतिनिधी, व्यापाऱ्यांचे 2-4 प्रतिनिधी आणि शरदराव तर स्वतः असतील, कारण ते मार्केट कमिटीचे चेअरमन आहे. जर कोणी शेतकरी जागेवाला पुढं आला की मार्केट उभं करण्याची त्याची तयारी आहे, तर शासन मान्यता प्राप्त APMC सुद्धा खाजगी माणसाला स्थापन करता येते. फक्त 1% रक्कम त्यांना जाते. 100 रुपयाचा माल विकला तर 95 पैसे त्या मालकाला जातात, 5 पैसे सरकारला जातात. हे ते सूत्र आहे. हे पणन संचालक पवार साहेबांच्याकडून आपण समजून घेतलेलं आहे. आणि आपल्याला एक ज्याला आपण म्हणतो ज्या ठिकाणी गरज पडेल, आदरणीय शरदरावजी पवार यांना भारत सरकारमध्ये सामील होत असताना मागच्या 10 वर्षाला ज्या वेळेला मंत्री होते, त्यांना डिफेन्स, अर्थ किंवा असे मोठी खाती ऑफर झाली होती की तुम्ही ह्या खात्याचे मंत्री होते, जे त्या मानाने गृहमंत्री देशाची इतकी महत्त्वाची खाती ऑफर झालेली असतानासुद्धा त्यांनी शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून शेती खातं सतत 10 वर्षे सांभाळलं. आणि ज्या वेळेला आपल्याला सुरुवातीच्या काळात परदेशातून धान्य आयात करण्याची वेळ होती, त्यांनी पदभार सोडताना आपण धान्य ह्या देशातून परदेशात पाठवत होतो. हे एवढ्यासाठी आदरणीय पवार साहेबांचं नाव मी मेन्शन केलं की त्यांनी देशाच्या स्तरावरसुद्धा अगदी पंजाबमधल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तिथल्या पिकांची पाहणी केलेली. आणि त्यांचं शेतकऱ्यांना कुठं अडचण होत असेल तर पहिले लक्ष घालायचं हे त्यांचं प्रायोरिटी असते. त्यामुळंच त्यांनी सतत 10 वर्ष शेती खातं अगदी मागून घेऊन स्वतःकडे ठेवलं आणि देशातल्या शेतकऱ्यांची त्यांच्या पाठीमागं आपण त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करतो आहे. हे एवढ्यासाठी मेन्शन केलं की ते या भागाचे खासदारही होते आणि आज सुप्रियाताई सुळे खासदार यांना त्यांनी आपलं नेतृत्व करतायत. माझी एवढीच विनंती राहील, शेतकऱ्यांचे 4-5 प्रतिनिधी, व्यापाऱ्यांचे 4-5 प्रतिनिधी, मार्केट कमिटीचे 2-3 प्रतिनिधी, आपण पणन संचालक जे महाराष्ट्र राज्याच्या सगळ्या APMC ज्यांच्या अंडर काम करतात. नमस्कार, मी शरद जगताप, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पुरंदर बारामती. आज या ठिकाणी झेंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सीताफळ बाजारामध्ये फेरफटका मारायला आलो आणि इथली परिस्थिती पाहिल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये पुरंदर तालुक्याकडे पाहिलं तर तो एक चांगला फळं पिकवणारा, पिकांचं चांगलं पीक घेणारा तालुका राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. परंतु त्यांनी मेहनत घेऊन पिकवलेली फळं ज्यावेळी मार्केटमध्ये घेऊन येतात आणि ती जी परिस्थिती आज आम्ही सगळी पाहतो आहे, ह्या परिस्थितीमध्ये पाहिल्यानंतर खरंच शेतकऱ्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये थोडंसं वाईट वाटतं आहे की तो माणूस पहाटे 4 वाजेपासून शेतात काम करतो, आपल्या कुटुंबासह काम करतो आणि पिकवलेला वाण मार्केटमध्ये घेऊन येतो. चांगल्या प्रतीचा वाण राज्यामध्ये जातो. पुरंदर तालुक्याचं नाव माहीर आहे सीताफळामध्ये. आणि मार्केटमध्ये आल्यानंतर त्यांची ती गैरसोय, आम्ही मार्केट कमिटीमध्ये आम्ही 18 संचालक, सभापती, उपसभापती या नात्याने तालुक्यामध्ये काम करत असताना ही परिस्थिती पाहिल्यानंतर मनाला कुठेतरी वेदना होतात. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही काही मार्गदर्शक लोकांची विचार घेतो आहे. मग झेंडे साहेब असतील, तालुक्यातले प्रमुख लोक असतील, आमदार साहेब असतील, आम्ही विचार करतो आहे की आपल्या तालुक्याला सीताफळाचं एक चांगलं मार्केट उभं राहावं. पुण्याच्या उपनगरामध्ये आपण नजीकच्या काळामध्ये मोडतो आहे आणि मग सासवडमध्ये जागेची अडचण आमच्या मार्केट कमिटीला आहे. आणि मग नवीन एखादी जागा उपलब्ध मार्केट कमिटीसाठी होईल का, त्या संदर्भात आम्ही अजितदादांशी मिटिंग केलेले आहेत. झेंडे साहेबांना घेऊन आम्ही मुंबईला जाऊ आणि तालुक्याच्या आसपास एक चांगलं भव्यदिव्य असं 5-10 एकर जागा शासनाकडून घेऊन त्या ठिकाणी मार्केट यार्ड फळांसाठी चालू करू आणि आम्ही यापुढून शेतकऱ्यांची चांगली सेवा करू, आपली अडीअडचणी सोडू, एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. मी गणेश बोरकर, राहणार सोनवरी. तर या मार्केटमध्ये वरती जरी मार्केट होतं, इथं जरी मार्केट होतं, मार्केट कमिटी आपले कॅरेटचे 10,000 रुपये घेतात, पण त्या पद्धतीने आम्हाला कुठलीच सोय मिळत नाही. इकडं पण चिखल होता, तिकडं पण चिखल आहे. व्यापारी सगळे एका जागेवर थांबतात, शेतकऱ्यांचा माल पाडून जातो इथं. तर सगळ्यांनी जर शेतकऱ्यांनी संघटना केली आणि आम्हाला जर चांगलं मार्केट मिळालं इथं,
तर मालाला भाव मिळेल आणि तेच शेतकरी मोठे होतील. नाहीतर सगळं नुकसानीचंच चाललं आहे आत्ता. पाऊस हे सगळे, तर ही नुकसानीपासून वाचवण्यासाठी पण शासनाने काहीतरी मदत करावी आम्हाला. चिखल पाणी, त्याला कुठेही निवाऱ्याची सोय नाही आणि योग्य ते माल आणल्यानंतर ते विक्री होईस्तोपर्यंत बऱ्यापैकी गैरसोयीला आम्हाला सामना करावा लागतो. सुरेश बबनराव टिळेकर, दिवे, तालुका पुरंदर चा शेतकरी आहे. माझ्याकडे आंबा, पेरू आणि सीताफळाची मी मार्केटला आणत असतो. पण ह्या मार्केटची इतकी गैरसोय आहे की वयोवृद्ध माणसांनी 4-4, 5-5 कॅरेट आणल्यानंतर चिखलात मोटरसायकली, टू व्हीलर फिरल्या जातात आणि त्यामुळं मालाची हेळसांड होते. बाजारात आल्यानंतर वयस्कर माणसं आम्ही तर पडल्यानंतर मालाची नुकसान होती आणि चांगल्या मालाची हेळसांड होती. तर आम्हाला मार्केट यार्डाने चांगल्यात चांगली जागा उपलब्ध करून द्यावा हीच आमची साहेबांकडं मागणी आहे.